नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना मंडळी. तर मी आज गुहागरला आली आहे माझ्या माहेरी आणि सकाळीच हा व्हिडिओ शूट करते आहे मी. तर आमच्याकडे गुहागरला आहे ना, तुम्ही आत्ताही बघू शकता भात कापणी तर झालेली आहे. हे बघा, इथे भात कापणीचे हे पेंढीसुद्धा ठेवलेले आहेत आणि तरीही हे जे शेत आहे ना, ते अजूनही ही माती पूर्ण ओली आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. पूर्ण ही माती ओली आहे कारण हा पाण्याचा भाग आहे, तुम्ही इथे पाहिलंच आहे. आणि जी पावसाळ्यामध्ये जी फुलं येतात ना, ज्याला सीतेची आसवं असं म्हणतात, ती आत्ताही इथे आहेत, म्हणजे आत्ता मागावून आलेली आहेत असं मला वाटतं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही सीतेची आसवं जी आहेत ती त्या वेली अशा छान दिसत आहेत. आणि इकडे थंडी पण खूप पडते, तर त्यामुळे आहे ना दवसुद्धा खूप पडलेला आहे. आणि हे जे झाड आहे ना त्याचं खूप सुंदर दिसतंय दव पडल्यामुळे. थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवते, इथे कुळीतसुद्धा लावलेलं आहे. या ठिकाणी आहे ना, जी संपूर्ण जी तुम्हाला आता जागा दिसते, इकडे पहिला खूप प्रमाणात पावटा केला जायचा, पावटा ठोकला जायचा. परंतु आता जंगली रानरेडे आहेत आणि माकडंसुद्धा आहेत, ते ठोकल्यानंतर बियाणंसुद्धा ठेवत नाहीत आणि म्हणून सगळ्यांनी पावटा कडवा करणं आहे ना सोडून दिलेलं आहे. नाहीतर या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये पावटा असायचा. आणि या ठिकाणी आहेत ना अशी छोटी छोटी बटनांसारखी फुलंसुद्धा आहेत. हे बघा, ही आम्हाला लहानपणी फार आवडायची. आम्ही याचा गुच्छा करून घेऊन जायचो.